आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथील भूमिपुत्र असणारे प्राध्यापक डी.के. मांडलिक यांनी आज बहुचर्चित असलेला आपला ग्रीन गॅलेक्सी ॲग्रो टुरिझम या प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या दिमागदार सोहळ्यात आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी लिहिलेल्या अमृत कलश या कादंबरीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये मांडलिक सरांना सुचलेली ही कल्पना अतिशय वाखाणण्याजोगी आहे। बराचसा समाज खेड्याकडून शहराकडे पलायन करत असताना अशा प्रकारचे उपक्रम या ग्रामीण भागामध्ये राबवले गेले पाहिजेत। तसेच या टुरिझमच्या माध्यमातून दळणवळण रोजगाराची साधने निर्माण होऊन पर्यटक आकर्षित होतील अशा प्रकारचा हा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी 50हून अधिक कादंबऱ्या प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिका लीलाताई गोविलकर या उपस्थित होत्या। त्यांनी आपल्या भाषणात कादंबरी लेखन करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातील भाषांची शैली याविषयी मांडलिक सरांना कसे मार्गदर्शन केले ते आपल्या भाषणात सांगितले। ॲडव्होकेट कल्याण पिसाळ यांनी आपल्या भाषणात आपला जिवलग वर्गमित्र असा सरांचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित असणारे प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी आपल्या भाषणात आपल्या कवितांविषयी विविध मुद्दे उपस्थित करून आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवले। तसेच त्यांनी रचना केलेल्या गाण्याचं सादरीकरण यावेळी उपस्थितांसमोर केले। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश युवा नेते अब्दुल भैया शेख यांनी मांडलिक कुटुंबाचा सत्कार करताना आनंद होत असल्याचे सांगितले। तसेच यावेळी त्यांनी पत्रकार बंधूंचे आभार मानताना स्वतःचाही मास कम्युनिकेशनचा कोर्स झाला असल्याचं आपल्या भाषणात नमूद केले। प्राध्यापक मांडलिक यांनी बोलताना फक्त 1000 रुपयांमध्ये एका व्यक्तीसाठी जेवण, नाश्ता, चहा पाणी तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, रोपवे तसेच स्विमिंग टँक, छोटेसे रिसॉर्ट अशा अनेक प्रकारच्या सुविधा घेता येणार असल्याचे सांगितले। या कार्यक्रमासाठी शिरूर येथील सिटी बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच कर्मचारी वर्ग यांच्या सोबतच नेवासा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट कल्याण पिसाळ, प्रताप चिंदे, तुकाराम शेंडे, श्रद्धा मांडलिक, मांडलिक कुटुंबियांचे नातेवाईक व वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होता। आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रीन गॅलेक्सी ॲग्रो टुरिझम या टुरिझमचं उद्घाटन, त्याचबरोबर अमृत कलश या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला आवर्जून उपस्थित असलेले माननीय सौदागर साहेब व्यासपीठावर उपस्थित, वयोवृद्ध पण अतिशय तरुण असल्यासारखं त्यांचं जे मी आता बघितलं की स्टेप्सवर येताना स्वतः चालत आहे। जवळजवळ 90 आमच्या मॅडमनी, प्राध्यापक मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या गावचे प्रमुख नागरिक आणि जिल्हा परिषदेतले आमचे माजी सहकारी तुकाराम मामा शेंडे, ॲडव्होकेट कल्याणराव पिसाळ, आमचे मित्र प्रताप भाऊ व्यासपीठावर उपस्थित, माननीय प्राध्यापक मंडलिक सर, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे पत्रकार बंधू, सर्व मंडलिक फॅमिली, या परिवारावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर अजून या ठिकाणी येणार आहेत। खरं तर आपली 12ची वेळ होती। मला देखील मंडलिक सरांनी त्या ठिकाणी फोनवरच निमंत्रण दिलं। मी अधिवेशन चालू असल्यामुळे मुंबईत होतो आणि मी याचं कबूल केलं। सुदैवानं अधिवेशनाला 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळं मला देखील या अतिशय गुणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं आणि मंडलिक सर आणि त्यांच्या परिवारानं मला या ठिकाणी निमंत्रित केलं। मला या ठिकाणी माझ्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं, उद्घाटन केलं। त्याबद्दल प्रथमतः मी मंडलिक सर आणि त्यांच्या परिवाराचे खूप खूप आभार मानतो। खरं तर आताच मी पहिल्यांदाच या लाखेफळ परिसरामध्ये आल्यानंतर बघितलं आणि आमचा रस्त्याने विषय झाला की ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढं चांगलं ॲग्रो टुरिझम डेव्हलप होऊ शकतं ही कल्पना आपण कधी केली नव्हती। परंतु मला या ठिकाणी आता सांगितलं गेलं की पूर्वी
सरांनी हे टुरिझम चालू केलं, परंतु कोरोना काळामध्ये त्या अडचणीमध्ये ते बंद झालं आणि त्याच्यानंतर आता अतिशय हायटेक अशा पद्धतीचं टुरिझम सरांनी आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि सरांनी मला सांगितलं की आता ते पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की खऱ्या अर्थानं आपण पूर्वी म्हणायचो की ग्रामीण भागाकडून शहराकडे चला, परंतु ज्या वेळेस आपल्या ग्रामीण भागाचे भूमिपुत्र त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काहीतरी डेव्हलप व्हावं या हेतून अॅग्रो टुरिझम सुरू झालेला आहे. आणि या टुरिझमच्या माध्यमातून या परिसरामध्ये दळणवळण वाढणार आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येतील, नागरिक येतील, अनेक मान्यवर मंडळी या निमित्ताने येतील आणि म्हणून निश्चितपणानं आपल्या ग्रामीण भागाची शोभा वाढवण्याचं काम या टुरिझमच्या माध्यमातून सर आणि त्यांच्या परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. खरं तर 12ची वेळ होती. मला वाटलं मलाच उशीर झाला. मला यानंतर पुढे एक पक्षाची बैठक नेवाशामध्ये 1चीच वेळ होती असल्यामुळं मी त्यांची परवानगी घेतली आणि सांगितलं की मी एक 15-20 मिनिटात या ठिकाणी जाऊन येतो. खरं तर सर परत एकदा मला या ठिकाणी आवर्जून, आपण तर म्हटलं मी इथंच राहणार आहे, आवर्जून वेळ काढून 1 तास 2 तास येतो आणि मग आपल्या या सर्व निसर्गरम्य या टुरिझमचा आनंद आपल्याला घेता येईल, बघता येईल. आणि म्हणून मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आला. अनेक मान्यवर येणार आहेत बाहेरून. त्यांनी सांगितलं की उशिरा कार्यक्रम ठेवायचा. आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी माऊली सिन्नरकर, नेवासा फाटा.